मित्रांनो, जेवढे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत, जसं की तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, ते सुद्धा फ्रीमध्येच पाहताय ना, तर मित्रांनो याचे काही दुष्परिणाम सुद्धा असू शकतात. मित्रांनो, पॅरिसमधील एक मुलगी होती जोडो नावाची. तिने तिचं अकाउंट Tinder ॲपमध्ये बनवलं होतं. Tinder ॲप एक असं ॲप आहे, ज्यामध्ये आपण आपले पार्टनर निवडू शकता. तर त्यामध्ये तिला प्रोफाईलच्या रेटिंगमध्ये काही इश्यू आढळून आले. त्यामुळे तिने प्रोफाईलमध्ये बदल करण्यासाठी Tinder ॲपकडे मेल करून आपला डाटा परत मागितला. त्यांनी ते देण्यास नकार दिला, परंतु बऱ्याच वेळा मेल केल्यानंतर त्यांनी तिला तिचा डाटा दिला. तिचा डाटा पाहून ती अक्षरशः थक्क झाली. कारण त्यामध्ये असं काही होते जे तिला सुद्धा माहिती नव्हतं. तर मित्रांनो, तिला पूर्ण 800 पेजेसचा डाटा त्यांच्याकडून रिसीव्ह झालेला. त्यामध्ये ती कधी आनंदी असते, ती कधी दुःखी असते, तिला कॉफी कधी प्यावीशी वाटते, तिचे Facebook, Insta आणि बरेच काही जे मेसेजिंग ॲप आहेत, त्या सर्वांची माहिती त्यांच्याकडे होती. तिचं लाईव्ह लोकेशन हिस्ट्री सुद्धा त्यांच्याकडे होती आणि हे पाहून ती खूपच चकित झाली. तर मित्रांनो, मला एकच सांगायचंय, जर आपण सोशल मीडिया वापरतो, तर त्याचा योग्य वापर केला पाहिजे. अन्यथा कधीतरी आपल्याला त्याचा दुष्परिणाम नक्कीच जाणवू शकतो. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.